नमस्कार मित्रांनो, सुधीर दरेकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एक अतिशय महत्त्वाची जनजागृती मोहीमबद्दल मी तुम्हाला सांगत आहे। आजकाल कधी मृत्यू येईल हे काही सांगता येत नाही। आपण मेल्यानंतर आपल्या कुटुंबाची हेळसांड होऊ नये यासाठी आपण ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन प्रधानमंत्री विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा साधारण वर्षाला 420 ते 30 रुपये आपले खात्यामधून कट होतील आणि या विमाचा आपण लाभ घेतला तर आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाला 100% मदत होईल। त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी बँकेत खाते खोललेले आहे त्या ठिकाणी ATMसाठी अर्ज केला पाहिजे। ATM असल्यानंतर सुद्धा आपल्या मृत्यूनंतर आपल्याला त्या ATMचा फायदा होऊ शकतो। तसेच आपण पोस्टामध्ये सुद्धा 399 वर्षाला कट होईन असे एक खातं खोललं पाहिजे, त्याच्यासुद्धा बरंच काही फायदा आहे। त्यानंतर श्रम कार्ड म्हणा, बांधकाम कार्ड म्हणा, आरोग्य कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा, हे सर्व शासकीय लाभ मिळवणारे डॉक्युमेंट आहे हे आपण न विसरता काढून ठेवले पाहिजे। कारण आपल्या मेल्यानंतर आपल्या कुटुंबाला 100% याचा फायदा होईल। कारण की प्रत्येक स्कीममधून आपल्या कुटुंबाला थोडेफार रक्कम तरी मिळू शकत आणि यातून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील, आपल्या मुलांचे थोडेफार प्रमाणात शिक्षण होईल। यासाठी आपण सर्वांनी आपले ज्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेत जाऊन या प्रधानमंत्री विमा योजनेबद्दल सविस्तर माहिती घ्या। त्यानंतर सायबर कॅफेमध्ये जाऊन किसान क्रेडिट कार्ड, पीक योजना, त्याच्यानंतर शासनाच्या अनेक स्कीम आलेल्या आहे। आरोग्य कार्ड आहे, तुम्ही समजा आयुष्यमान भारत नावाचं कार्ड काढलं तर आपल्याला काही आरोग्याच्या काही ऑपरेशन शस्त्रक्रियेची गरज पडली तर आपल्याला त्या कार्डमध्ये नक्कीच फायदा होईल। त्यानंतर आता बांधकाम कर्मचाऱ्यांची एक नवीन नोंदणी आलेली आहे, तीसुद्धा तुम्ही करून घ्या। आपले मुलं शिष्यवृत्तीसाठी पात्र होतील। त्यानंतर मुलं 1ली ते 12वीपर्यंत शासनाच्या अनेक स्कीम आहे, त्यासाठी शासन आपल्याला कागदपत्र असेल तर ती स्कीम देऊ शकतं। त्यामुळं आपले मुलं शाळेत असेल तर आपण त्यांचा जातीचा दाखला, दरवर्षी उत्पन्नाचा दाखला काढून घ्या। या सर्व शासकीय लाभ आपल्याला मिळाला पाहिजे, आपल्या मुलाला मिळाला पाहिजे। यासाठी सर्वांनी वेळ काढून याचा नक्कीच फायदा घ्या, हे आपणास मी विनंती करतो।